मराठवाड्यातील तगरखेडा गावात काहीतरी विचित्र पद्धतीनं श्रमदान चालू आहे. बरं, याबद्दल लोकांना काही विचारलं तर लोक बोलतही नाहीत, नुसतेच हातवारे करतायत. दादा ऐका ना, हे काय चाललंय तुमचं? ताई, ओ ताई, ताई तर माझ्याकडे बघतच नाहीत. तू बोलू शकतोस? नाही, हे काय चाललंय? ताई, हे काय चाललंय तुमचं? तुम्ही बोलू शकता का? हा, हे काय चाललंय कोण सांगू शकेल? दादा, दादा तुम्ही सांगणार ना? बरं, ही कोण लोक आहेत तेवढं तरी सांगा. हा, अच्छा, तुमच्या गावातली लोक आहेत. अच्छा, एवढं सकाळी सकाळी शेतात का आलाय तुम्ही? प्यायला? ओ, पाहण्यासाठी. तर हे आहे पाण्यासाठीचं कोणत्याही बडबडीशिवाय होणारं मौन श्रमदान. तोंड बंद, काम चालू या तत्वानं होणारं शुद्ध निर्मळ श्रमदान. या आगळ्या वेगळ्या मौनधारी श्रमदानाची गंमत ऐकून आमिर आणि किरण सुद्धा पोहोचले तगरखेडा गावी गावकऱ्यांसोबत श्रमदान करायला. स्वागत झालं, भेटीगाठी झाल्या आणि मग मौन धारण करून श्रमदान सुद्धा झालं. श्रमदान संपलं आणि मौन व्रत सुटलं. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. हमने सुना कि आप लोग का जो श्रमदान का स्टाइल है वो एकदम अलग है. आप बात बिल्कुल नहीं करते और सिर्फ काम करते. तो ये सुन के हम लोग को बहुत अच्छा लगा और हमको लगा कि हमको यहाँ आना चाहिए और 2 हाथ हमको भी आपके साथ काम करना चाहिए. बहुत बहुत धन्यवाद आपका. तर तुम्ही काय हे केलं की बात बंद आणि काम सुरू, असं काय केलं? तर आमच्या गावामध्ये 8 एप्रिलच्या पहिल्या सेकंदाला श्रमदानाला सुरुवात झाली. म्हणजे 31 जसा साजरा करतात तसं आमच्या गावामध्ये रात्री 12 वाजता पहिल्या सेकंदाला आमच्या गावचं काम श्रमदान सुरू झालं. मग काय व्हायला लागलं, लोक सहभाग वाढला, श्रमकरी वाढले. पण तिथं आल्यानंतर लोक बऱ्याच दिवसांना भेटल्यामुळे एकमेकाला बोलायला लागले. काम तितकं होईन असं झालं. तर त्यामुळं आता काय करायचं आहे, तर जसं आपण वर्षातून एकच चित्रपट बनवतात, तेही हटकेच बनवतात. ती आपली एक प्रेरणा घेऊन आम्ही ठरवलं, मुंह बंद काम चालू. मुंह बंद काम तरी चालू. याचा इफेक्ट असा झाला सर, आम्ही पाहिलं आवरेजनं 3-4 दिवसाचं आमचं आवरेज आहे, तर दुप्पट काम झालंय जसं. आणि दुसऱ्या याच्यामध्ये आम्ही काय सांगितलं की जर कोणी बोललंच, चुकून जरी कोणी बोललं तर 100 रुपये त्याला दंड लावायचा. पण आनंदाने सांगतो, खुशीने सांगतो की कुणालाही दंड लागला नाही, कारण कोणीच आजपर्यंत. गप्पा गप्पांमध्ये एक अजून मजेदार गोष्ट समोर आली. गावात दररोज कोणी ना कोणी एक व्यक्ती फक्त 1 रुपयात श्रमदान करणाऱ्यांसाठी पोट भरून नाश्ता देण्याची व्यवस्था करतं. ते 1 रुपयाचा नाश्ता कुठे आहे? मला पण पाहिजे. आम्ही 2 रुपये देणार. आणि आमिर आणि किरण यांनी प्रत्येकी 1-1 रुपये दिला आणि गावकऱ्यांसोबत बसून पोट भरून नाश्ता केला आणि मजा सुद्धा.